नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। कधी आपल्याला भाजी करायचा कंटाळा येतो आणि काहीतरी झटपट करावंसं वाटतं जे पटकन आणि कमी साहित्यात होईल। आजची रेसिपी ही तशीच आहे। आज आपण करणार आहोत बटाटा फ्राय। त्यासाठी मी 2 मोठे बटाटे घेतले जे धुवून घेतले आणि त्याचं असं साल काढून घेतलं। ते आता मी अगदी बारीक साईजमध्ये असे कट करून घेते। अगदी पातळ असे कट करून घेतले। अशा बारीक पीसमध्ये मी ते सर्व बटाटे कट करून घेतले। नंतर ते सर्व एका बाउलमध्ये घेतले। त्याला आता पावडर मसाले लावून घेऊया। 1 चमचा लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद, बस एवढंच। आता हे सर्व मसाले बटाट्याला चोळून घेऊया। हे पहा असे सर्व बटाट्यांच्या फोडीला व्यवस्थित मसाला लावून घेतला आणि आता मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवला। तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतले। तेल गरम झालं, आता हा बटाटा आपण सर्व तेलामध्ये घालून देऊया। मी इथे बटाट्याच्या फोडी अगदी पातळ कापून घेतले, त्यामुळे हा बटाटा फ्राय होण्यासाठी फक्त 10 मिनिटं वेळ पुरेसा असतो। अगदी पटकन हे रेसिपी तयार होते। इथे मी फक्त मसाल्यांमध्ये हळद, मीठ आणि मसाला एवढ्याच मसाल्यांचा वापर केला आहे। तरीही चवीला हा बटाटा फ्राय अप्रतिम असं सुंदर लागतो। लहान मुलांना सुद्धा या बटाटा फ्रायची चव खूप आवडते। भाजी वगैरे करायचा खूप कंटाळा आलेला असेल तेव्हा आपण झटपट असा बटाटा फ्राय करू शकतो। तसेच आपण मुलांना हा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो। इथे बटाट्याच्या फोडी सुद्धा छान शिजलेल्या आहेत, म्हणजे हा बटाटा फ्राय रेडी आहे। वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि अप्रतिम असा बटाटा फ्राय आपला तयार आहे। ट्राय करून नक्की पहा। भेटूया अशाच सोप्या व्हिडिओसोबत। बाय।